कांड सर्ग 7 पुढे चालू. हे ऐकताच शोक विव्हल भरत भूवर पडून विलाप करू लागला. अहो पिताश्री, मला दुःख सागरी लोटून कुठे गेला आहात तुम्ही? मला मामाकडे न सोपविता, मला रामाकडे न सोपविता कसे काय गेलात? मला रामाकडे न सोपविता दुःख सागरी लोटून कुठे गेलात तुम्ही? धरणीवर पडून विलाप करणाऱ्या भरतास उठवून त्याचे डोळे पुसून कैकेयी म्हणाली, मुला शांत हो, तुझे कल्याण असो. तुझ्याकरिता पुत्रास आवश्यक असणारे सर्व मी प्राप्त करून घेतले आहे. तेव्हा भरताने विचारणा केली, मृत्यू समयी माझे तात काय म्हणाले? तेव्हा राणी कैकेयीने निर्भयपणे सांगितले की हा राम, हे सीते, हा लक्ष्मण, अशा प्रकारे पुष्कळ काळपर्यंत वारंवार विलाप करीत देहत्याग करून तुझे वडील स्वर्गी गेले. तेव्हा भरताने विचारणा केली, माते त्यावेळी श्रीराम जवळ नव्हते का? तसेच त्यावेळी सीता, लक्ष्मण हे सर्व कुठे गेले होते? यावर कैकेयी बोलती झाली, तुझ्या पित्याने रामाच्या यौवराज्याच्या पदासाठी अभिषेकाची तयारी केली होती. तेव्हा त्यांनी तुलाच राज्य द्यावे म्हणून मी त्या कार्यात विघ्न निर्माण केले. पूर्वी राजांनी मला 2 वर दिले होते. त्यातील एकाने मी तुझ्यासाठी संपूर्ण राज्य मागून घेतले आणि दुसऱ्या वराने रामाकरिता मुनिव्रतपूर्वक वनवास मागून घेतला. तेव्हा सत्यपरायण महाराजांनी तुला राज्य दिले आणि रामास वनवासात पाठवले. पतिव्रत्याचे पालन करीत सीता ही रामासोबत वनात गेली. हे ऐकून भातृप्रेमामुळे लक्ष्मण हा सुद्धा रामासोबत वनी गेला. हे सर्व वनी गेल्यावर त्यांचे सदैव स्मरण करीत राम राम असेच पुटपडत महाराजही मृत्यू पावले. मातेची अशी कठोर वचने ऐकून वज्राचा तडाखा बसलेल्या वृक्षाप्रमाणेच भरत बेशुद्ध होऊन धरणीवर कोसळला. तेव्हा त्या दुःखी झालेले पाहून कैकेयी त्यास म्हणाली, बाळा तू कशास्तव शोक करीत आहेस? अरे एवढे मोठे राज्य प्राप्त झाल्यावर दुःख करण्याचे कारणच काय? असे बोलणाऱ्या आईकडे क्रोधाग्नीने जाळीतच भरत म्हणाला, अगं पापिणी, मी तर तुझ्याशी बोलणेही योग्य नाही. अगं भयंकर स्त्रिये, तू तर आपल्या पतीची हत्याच केली आहेस. अगं पापिणी, तुझ्या पोटी जन्म घेऊन मीही पापीच की ठरलो आहे. आता मी अग्निभक्षण करतो किंवा विषभक्षण करतो अथवा तलवारीनेच स्वतःला ठार करून मी यमसदनी जातो. नवऱ्यास मारणाऱ्या दुष्टे, तू तर कुंभीपाक नरकात जाशील. अशा कैकेयीची निर्भत्सना करून भरत माता कौशल्याच्या महाली उपस्थित झाला. त्यास पाहून कौशल्याही धाय मोकळून रडू लागली. तेव्हा तिचा पाया पडून भरत सुद्धा रडू लागला. भरतास आलिंगन देऊन दुःखाने कृश झालेली साध्वी यशस्विनी दीनवदनी रामाची माता डोळ्यात अश्रू आणून त्यास म्हणाली, बाळा तू दूर गेलेला असतानाच हे घडले. हे सर्व तुझ्या मातेने तर तुला सांगितलेच असेल, तुला सर्वच ज्ञात झाले असेल. दुःख सागरी बुडालेल्या माझा त्याग करून माझा पुत्र रघुश्रेष्ठ श्री रामचंद्र आपल्या वधू सीता व बंधू लक्ष्मणासहित वल्कले धारण करून आणि मस्तकी जटाजूट बांधून वनी निघून गेला आहे. हाय रामा, माझ्या रघुवंशाचा शिरोमणी, अरे सर्वश्रेष्ठ असा परमात्मा असूनही माझा पुत्र म्हणूनच की जन्मास आलास. तथापि दुःख काही माझी पाठ सोडत नाहीच आहे.
म्हणून माझे मते दैव हेच सर्वात बलवत्तर आहे. शोकाने अशा प्रकारे विलाप करणाऱ्या बलवान कौसल्येस पाहून भरताने तिचे चरण धरले आणि म्हणाला, माझे वचन ऐकावेस. श्रीरामांच्या राज्याभिषेकावेळी माता कैकेयीने जे काही कृत्य केले किंवा आणखीही काही निंद केले असेल तर ते जर मला ठाऊक असेल किंवा तसे करण्यास जर मी तिला प्रेरित केले असेल तर हे माते 100 ब्रह्महत्यामुळे उद्भवणारे पाप मला लागो किंवा माझी संमती जरी या निंदकृत्यात असेल तर अरुंधती मातेसह गुरु वशिष्ठांना ठार केल्यानंतर जे पाप लागेल ते सर्व पाप मला लागो. तेव्हा त्यास आलिंगन देऊन कौसल्या म्हणाल्या, बाळा, मला सर्व काही ज्ञात आहे. तू मुळीच शोक करू नकोस. त्या वेळेपर्यंत भरताचे आगमन झाल्याचे ज्ञात झाल्यामुळे मंत्र्यासह गुरु वसिष्ठ राजमंदिरी येऊन शोकमग्न भरतास म्हणाले. आदरपूर्वक संबोधून गुरु म्हणाले, महाराज दशरथ हे वृद्ध ज्ञानी सत्य पराक्रमी असे होते. या मर्त्यलोकातील सर्व सुखे भोगून भरपूर दक्षिणा प्रदान करीत अश्वमेध इत्यादी यज्ञाद्वारे भगवंत आराधना करून आपल्या तपाने प्रत्यक्ष भगवंतास आपला पुत्र म्हणून रामाचे रूपा प्राप्त करून शेवटी स्वर्गी प्रस्थान करून आपल्या तप साधनेद्वारा आता इंद्राच्या अर्ध्या सिंहासनाचे आसनी विराजमान झाले आहे. अशा अशोचनीय मोक्षाचे अधिकारी असणाऱ्या या राजाविषयी तू व्यर्थ शोक करीत आहेत. लक्षात असू दे की आत्मा हा नित्य अव्यय शुद्ध आणि जन्म मृत्यू या विकाराने रहित असतो. या उलट हे शरीर हे जड अतिशय अपवित्र आणि नाशवंत आहे. अशा रीतीने विचार केल्यास एखाद्या माणसाचा मृत्यू करिता शोक करण्यास काही अर्थ राहत नाहीच की. सर्ग 7 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.